चीफ मिनिस्टर माननीय मुख्यमंत्री यांनी या राज्याला कल्याणकारी राज्य बनवण्यासाठी अहोरात्र मेहनत घ्यावी, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत। परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी न्यायाधीशाच्या खुर्चीत बसू नये, तो त्यांचा जॉब नाही। आणि जर तो त्यांचा जॉब आहे असं त्यांना वाटत असेल तर मग पोलीस स्टेशन आणि कोर्ट याचा फार्स कशाला करताय? बंद करून टाका सगळं। नाही तर बोर्ड लावा तुमच्या ऑफिसच्या बाहेर, येथे क्लीन चिट वाटून मिळतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोर्ड लावावा आपल्या कार्यालयाच्या बाहेर, येथे क्लीन चिट वाटून मिळतील। त्यांनी नाही क्लीन चिट द्यायची। आणि मी त्यांच्याबद्दल अजून एक गमतीदार गोष्ट सांगते। नंदकुमार ननावरेचा व्हिडिओ जो मी दाखवला परवाच्या प्रेसमध्ये, त्याच्यामध्ये रणजित सिंग नाईक निंबाळकर असं ते म्हणाले। ठीक आहे, मयत व्यक्ती म्हणते की रणजित सिंग नाईक निंबाळकर। यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं की म्हणाले त्यात खासदार कुठं लावलेलं आहे, फक्त रणजित सिंग निंबाळकरच म्हटलंय। फार विशेष आहे, खासदार कुठं म्हटलेलं आहे। आणि नाईक निंबाळकर काय म्हणाले, आमच्या गावात 34 रणजित सिंग निंबाळकर आहेत। तर निंबाळकरांना माझा प्रश्न आहे, त्यांच्या वकिलांना प्रश्न आहे, त्यांचे वकील कॉप्या करून पास झालेले नाहीत, ते हुशार आहेत अशी माझी धारणा आहे। माझा विश्वास आहे की ते अत्यंत विद्वान आहेत। माझा त्यांना प्रश्न आहे की जर तुम्हाला असं वाटतंय की 34 नाईक निंबाळकर, रणजित नाईक निंबाळकर फलटणमध्ये आहेत, तर ते 33 कोण आहेत दुसरे की ज्यांच्याकडे नागटिळक आणि शिंदे नावाचे पीए आहेत? लॉजिकचा प्रश्न आहे दादा, काय चुकीचं बोलते का? ते 33 कोण आहेत ज्यांच्याकडे शिंदे आणि नागटिळक नावाचे पीए आहेत? कारण पीए ठेवण्या इतकी औकात ती रणजित नाईक सिंह निंबाळकर यांचीच असेल। त्यांची का असेल? फार मोठी आसामी आहे। बरं झालं लक्षात आलं तुमच्यामुळे, किती मोठी आसामी आहे बघा। सांगितलं पाहिजे मी आपल्याला की किती मोठी आहे। अहो, आपण साधा एखादा केक जरी तलवारीने कापला तरी आपल्यावर काय काय ॲलिगेशन येतात राजे हो। आता ह्याच्यात मात्र बघा तुम्ही, म्हणजे विशेष आहे हा।